तुम्ही जो आता कोचिंगचा मुद्दा मांडला सर, त्यावरून मला एका गोष्टीची खंत वाटते. आता जी प्रो कबड्डी चालू आहे, त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल तर महाराष्ट्राचे जे कोचेस आहेत, ते क्वचित कोचेस आहेत. 1 किंवा 2 टीममध्ये कोचिंग करतात आणि बाकीच्या टोटल 12 टीममध्ये जर महाराष्ट्राचे 1-2 कोचेस असतील, तर महाराष्ट्राच्या कोचिंगमध्ये काही कमतरता आहे की महाराष्ट्राकडे आपल्याकडे त्या लेवलचे कोचेस नाही आहेत? कसं होतंय आपल्याकडे, कसं असतं याच्यामध्ये त्यांचं कॅटेगरी काय असते प्रो कबड्डीवाल्यांची, की बाबा कुठल्या राज्याला कोचिंग केलंय का, कुठल्या डिस्ट्रिक्टला कोचिंग केलंय का. हा, नुसतं संघाला कोचिंग करून आणि तुमच्या संघाची पोरं करून ते तुम्हाला काय तिथं हे करणार आहेत का. परफॉर्म त्यांचं कॅटेगरी काय, ज्यावेळेला तुम्ही नेमता प्रो कबड्डीमध्ये, एक तर अर्जुन आव्हाड आहे, इंटरनॅशनल प्लेअर आहे. त्याच्यानंतर त्यांनी राज्यात जिल्ह्याचं कोचिंग केलेलं असतं, राज्याचा म्हणून कोच आलेला असतो, म्हणजे त्याच्या युनिटचा. जसा मी महाराष्ट्राचा अर्जुन आव्हाड आहे, तुमच्या महाराष्ट्रामध्ये 9 अर्जुन आव्हाड आहे. किती कोचेस जातात तुम्ही अर्जुन आव्हाड? मला सांगावं लागतं बाबा मी जातो, मला कोच करा म्हणून. मला सांगितलं, मी यावर्षी बांधून घेतलं होतं कोचिंग, माहिती का, यावर्षी सांगावं लागतं. मग ह्याच्यासाठी आता एवढा परफॉर्मन्स आज त्या टीमने तिथे दिला, आपल्या महाराष्ट्राच्या टीमने एवढा परफॉर्मन्स दिला. हा कशामुळे दिला, मी शिकवलेलं नाही, पण एक त्या लेवलचा एक कोच होता. त्या लेवलच्या वरती जो आज समोरचा जो खेळाडू आहे, तो काय बोलू शकत नाही ना माझ्यासमोर. म्हणून त्या लेवलची कोच. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचा कोच बघा, राज्याचा कोच बघा, कोण राज्याचे कोच आहेत बघितलं तुम्ही? याचा विचार केला का कधी? मी कोणाला नाव ठेवत नाहीये, कोचिंग करतात, अहो तुम्ही संघाला करता ठीक आहे हो, पण त्याचा परफॉर्मन्स तुम्ही त्या राज्याच्या आणि इंडियाच्या टीम मध्ये त्या फ्रँचायसीवरती कसा पडणार ह्या कोचेसचा म्हणून. बरं, आपल्यासारखे जे कोचेस आहेत, जे खेळाडूपैकी कोचेस आहेत, त्यांना तुम्ही राज्यामध्ये नेमतच नाही ना. मग तुमचे कशावरती कोचेस झाले? प्रत्येक राज्य बघितलं का, दिल्ली असो, हरियाणा असो, त्यांचे कोचेस कोण असतात? प्रो कबड्डीचे कोचेस किंवा तुमचे ह्याचे कोचेस असतात. ते का ठेवतात? ते त्यांचा परफॉर्मन्स आहे म्हणून जातात. पण तुम्ही परफॉर्मन्स असताना सुद्धा तुम्ही ठेवत नाही ना. तुम्ही कोणाला ठेवता येते, एखाद्या लेडीजचं उदाहरण देतो. समजा कुठली एखाद्या लेडीजचा संघ चांगला आहे किंवा पुरुषांचा संघ चांगला आहे, तो चांगली कोचिंग करतो म्हणून त्याला महाराष्ट्राचा कोच करायचा, असं होऊ शकतं का? त्याची कॅटेगरी काय आहे? जिल्ही. पण तो जो कोच असतो किंवा तो जो संघ चालवतो, तो काय करतो? जिल्हा घडलेला नसतो. जिल्हा तरी घडलेला असतो का? फक्त संघाला कोचिंग केलेलं असतं, ह्याच्यामध्ये काय केलं असतं. म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोचेस निर्माण होणं फार कठीण आहे. आणि अशा पद्धतीने त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. रिस्पेक्ट देऊन त्यांना कोचेस त्याच्यामध्ये असे वशिल्याचे कोचेस, वशिलेबाजी करून तुम्ही कोचेस करणार, ह्याचं नाही त्याचं हा माझ्या जवळचा आहे, ह्याला कोच कर, त्याला कोच कर, हे असल्या गोष्टी चालत नाही. कसे कोचेस तयार होतात? तुम्हाला स्टँडर्डचे कोच मिळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये, आपल्याकडे एका वर्षी एकच कोच नेमला जातो. आज मी समजा कोचिंग करतोय, तर माझ्यासारखा किंवा अजून XYZ कोच चांगला असेल, त्याला ठेवलं 3 वर्षे. तुम्ही 1 वर्ष ठेवलं, त्याच्यात तो काय परफॉर्मन्स दाखवलं? कुठल्या खेळात? आज क्रिकेटमध्ये बघा, फुटबॉलमध्ये बघा, 5-5 वर्ष कोच असतो. त्यांना लगेच काय पहिल्या वर्षी घेतलं, लगेच टीम हॉलिवून काय त्याला काय काढून टाकायचं का? त्याला सुधारण्याचा चान्स तर द्या, परफॉर्मन्स करण्याचा चान्स तर द्या. मग कोचेस तयार होणार कसे? तुम्हाला त्यांचं स्टँडर्ड वाढवायचं असेल कोचेसचं, तर त्याला 3-3 वर्षाचं तरी तुम्ही चान्स दिला पाहिजे. आज तुला एखादी समजा एक टीम दिली, पण तुला पहिल्या वर्षी कोच केलं आणि पहिल्या वर्षी ठीक आहे चांगले खेळले, पण हरली समजा, म्हणून तू कोच त्या लेवलचा नाही, असं होऊ शकत नाही ना. त्याने कोचिंग कसं केलं, त्याचा खेळाडू दबाव कसा होता, खेळाडूची मनस्थिती त्याने कशी सांभाळली, या गोष्टीचा परफॉर्मन्स 3 वर्षामध्ये बघितला जातो. आणि मग कदाचित तो दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी हीच टीम दुसऱ्या वर्षी खेळली, तर त्याचा परफॉर्मन्स डेफिनेटली दुप्पट होतो. एकदा मग त्या कोचला माहिती आहे की हा असा खेळला होता, हा असा खेळला होता, ह्याने टीम घालवली, ह्याने टीम वाचवली. ह्या अनुभवातून तो कोच तयार होत असतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याकडे ह्या कोचेस, ज्या स्टँडर्डचे कोच त्याच्यावर तयार होणार नाही, कारण ते होऊ शकणार नाही. स्पष्ट होत आहे. तर आज आपण सरांना भेटलो आणि सरांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. सरांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे आणि काय गोष्टी घडत आहेत
त्याने एक चांगला एक्सपिरियन्स शेअर केला, त्यांच्या काळातले प्लेअर कसे होते आणि आता सध्याचे जे चालू कंडिशन. सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितले आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या गोष्टीतून खूप काही काही गोष्टी शिकायला भेटतील. सर